माल दिला की त्याला पैसे मिळतात. इथे मालाचा पत्ता नाही, माल घेण्याचा पत्ता नाही, टेंडरचा पत्ता नाही आणि पैसे पहिल्याच दिवशी 16 तारखेला देऊन टाकले. का? कारण 17 पासून आचारसंहिता होती आणि लोकसभेच्या निवडणुकीसाठी पैसा हवा होता. म्हणून हे सगळे दतिंग. म्हणजे मला खरंच कळत नाही की 341 कोटी काही छोटी रक्कम आहे आणि ती थेट खरं शेतकऱ्यांच्याकडे जायला हवी होती, पण केलं गेलं आणि हे पैसे खाल्ले गेले. आणि सरळ सरळ कसे की नॅनो युरिया, म्हणून मी ते माझ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दाखवलं की मी ऑनलाईन ॲग्रीबॅग्रीमधनं घरपोच 92 रुपयाला मागवते ती बाटली, 92 रुपयाला. आणि माझं सरकार 19,68,000 बॉटल घेत आहे, ती पण 220 रुपयाला. दुसरं नॅनो DAP जे मला घरी 261 रुपयाला, मी तर अगदी बिल पण ट्वीट करून टाकलं की 261 रुपयाला मला मिळाली ती बॉटल आणि माझं सरकार 590 रुपयाला ते घेत आहे आणि ते पण 19,57,000 DAPच्या बॉटल्स. मेटाल्डेहाइड जे ॲग्रोस्टार नावाच्या वेबसाईटवर स्नेल किल नावाचं PI इंडस्ट्रीजचं मिळत आहे, ते त्यांनी 817 रुपयाला घेतलं, आत्ता मी विकत घेतलं आणि ते जर या आपल्या सरकारने 1275ला घेतलं आणि सगळं MRP वर म्हणजे मॅक्सिमम रिटेल प्राइसवर एवढी क्वांटिटी घेत आहे, हा भ्रष्टाचार नाहीये आणि त्याच्या विरुद्ध बोलायचं नाही, आपण काढायचं नाही बाहेर. का? तर यांच्या विरुद्ध काहीतरी होतंय. 60 दिवस झाले आणि 68 दिवस झाले, पुढे 58 दिवस झाले, माझी मीडिया ट्रायल होतीये, अमुक होतंय तमुक होतंय. काय बोलताय तुम्ही? तुम्ही मी जे मांडले त्या मुद्द्यावर बोला ना. एक मुद्दा चुकीचा असेल तर सांगा. तुम्ही कॉटन स्टोरेज बॅग ज्या 20 बॅग ICAR ने घेतल्या आणि ICAR इज इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च, नागपूरला आहे ती संस्था, 577 रुपयाला त्यांनी घेतल्या आणि तुम्ही घेता 1250 रुपयाला आणि आम्ही बोलायचं नाही. बॅटरी स्प्रेअर आज तर मी आता ते ट्विट केलंय, MAIDC स्वतः घेते 2190 रुपयाला, 2190 आणि ते तुम्ही या टेंडरमध्ये 3425 ला घेतल्याचं दाखवताय. खरं तर अंजलीताई, जो आरोप कायम तुमच्यावर होतो तो असा असतो की